नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज एक तुम्हाला मला गोष्ट शेअर करायची आहे. तुम्हाला जेव्हा मी व्हिडिओ बनवत होती तेव्हा इथे एक टॉपवरती तो डब्बा दिसायचा, जो की आता इथे आहे. तर हा माझ्या मिस्टरांनी इथे ठेवलाय की जेणेकरून माझ्या व्हिडिओमध्ये तो दिसू नये. पण तो डब्बा कसला आहे बाबा, एवढा मोठा डब्बा. तो डब्बा माझ्या आईने त्याच्यामध्ये अंडी टाकून भाजी हे सगळं मला ती गावावरून देते. तर अंडी कशी देते, तांदळामध्ये थोडे तांदूळ खाली, त्याच्यामध्ये अंडी, परत वरती तांदूळ, परत अंडी. तर असं करून ती गावावरून मला अंडी देते की जेणेकरून माझ्या मुलांना आणि माझ्या नवऱ्याला ती मी यावी, गावची अंडी पौष्टिक. आणि तुम्हाला सांगते की आठवड्यातून जे कोणी येईल, आठवड्यातून म्हणा किंवा महिन्यातून जे कोणी येत असतं गावावरून, त्यांच्याकडे न विसरता भाजी देते. ते पण साफ करून, बरं का, मेथीची भाजी साफ करून देते. तर ही चाकवताची भाजीची तुम्ही माझी काल रेसिपी बघितली, ती पण माझ्या आईने गावावरूनच पाठवलेली आहे. आणि दर म्हणजे महिन्यामध्ये 2-3 वेळा तर भाजी येतेच. आणि एवढंच नाही तर माझी मृण्मयी, माझं लहान बाळ जेव्हापासून झालंय 3 महिने तर मी आईकडेच होती. त्याच्यानंतर मी इकडे आली. तर मला फारसा वेळ मिळत नाही दळण वगैरे करायला. तुम्हाला माहिती आहे, दळण आपल्याकडे घरी केलं जातं. तर मग ते कसं आहे की तेवढा वेळ मला भेटत नाही. तर ते दळण ही मला आई गावावरून करून पाठवते. म्हणजे पीठ, दळण म्हणजेच पीठ गावावरून करून मला ती पाठवते. तर बघा कसं फेडायचं सांगा, एवढे आईचे उपकार. कोणाकोणाची आई अशी आहे मला सांगा, कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू, बाय बाय, श्री स्वामी समर्थ.